इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं महिला दिनानिमित्त महिला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवाअंतर्गत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात महिला बचत गट तसंच उद्योजकांना उत्पादित केलेल्या वस्तूंचं विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। या प्रदर्शनात लहान मुलांची खेळणी, संसारोपयोगी साहित्य, कपडे, महिलांसाठी लागणारे दागिने, बॅग तसंच डेकोरेशन साहित्य, विविध प्रकारची लोणचे, चटणी, पापड विक्रीचे स्टॉल्स उभारण्यात आलेत। या प्रदर्शनाला शहरातून वाढता प्रतिसाद मिळत असून समाधानकारक आर्थिक होत असल्याचं उपमहापौर अनिल डाळ्या यांनी सांगितलं। आज महिला महोत्सवमध्ये अतिशय महिलांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। मी स्वतः इथं सर्व स्टॉलवर व्हिजिट दिलेली आहे। त्यामध्ये अनेक स्टॉलमध्ये इन्व्हिटेशन ज्वेलरी असू दे, साड्यांचे स्टॉल असू दे, खाण्यांचे स्टॉल असू दे, अशा अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉलसुद्धा भरपूर आहेत। अतिशय चांगलं उत्स्फूर्त प्रतिसाद इथं मिळालेला आहे। माझी इचलकरंजीच्या तमाम महिला वर्गांना आणि सर्वांनाच विनंती आहे की उद्यासुद्धा अनेक कार्यक्रम इथं होणार आहेत। लावणीचा कार्यक्रम होणार आहे, पाककलेचा कार्यक्रम होणार आहे, रक्तदानाचा कार्यक्रम होणार आहे। त्याचबरोबर इचलकरंजीच्या तमाम जनतेनं या सर्व स्टॉलला इथं व्हिजिट करावी अशी मी विनंती करतो। इचलकरंजी वासियांनी महिला महोत्सव आणि त्या अंतर्गत या प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल महापालिका प्रशासनाला धन्यवाद दिलेत। आज या ठिकाणी महिला महोत्सव निमित्त आज जे महिलांच्यासाठी एक्झिबिशन खुलं करण्यात आलेलं आहे, हे आम्ही गेले 6-7 वर्ष झालं आम्ही हे मिस केलेलं आहे। परत ह्या सगळ्या नगरसेवकांनी मिळून हा कार्यक्रम सुरू केला, त्याबद्दल प्रथम त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करते। परत महिलांना एकत्रित करून महिलांच्यासाठी हे वेळेतनं वेळ काढून आपल्या कामातून महिला या ठिकाणी येऊन प्रत्येक महिलांना चांगल्या पद्धतीनं सहकार्य करत आहेत आणि प्रत्येक स्टॉलवर जाऊन प्रत्येक खरेदी, खाण्याचे स्टॉल असतील, काही ज्वेलरी असतील, प्रत्येकाची कला या ठिकाणी सादर करण्याचं जे नगरपालिकेनं व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांचं अभिनंदन आणि कौतुक करते। बरेच वर्षांनंतर म्हणजे जवळजवळ 5-6 वर्षांनंतर सुद्धा अचानक एवढं ठरलं की सगळीकडे स्टॉल लावायचं, हे करायचं, ते ना आता अचानक ठरल्यामुळं तरीसुद्धा इतकी सोय सुंदर केलेली आहे। सगळं नगरसेवकांना सर्वप्रथम मी सगळ्या नगरसेवकांना शुभेच्छा देते आणि त्यांच्याकडून हा पहिलाच प्रोजेक्ट एवढा मोठा सुंदर झालेला आहे, तर इथूनही पुढं त्यांनी खूप चांगलं काम करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देते। महानगरपालिकेने स्टॉल जे लावल्यात त्यांनी खरंच स्टॉलच्या म्हणजे जे स्टॉल लावल्यात त्यांना सोय, पाण्याची, लाईटीची सगळी सोय छान केल्या। ग्राहकांचा प्रतिसाद पण छान आहे, कालच्यापेक्षा आज पण छान आहे। आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळाला, एकदम छान वाटतंय। नगरसेविका ताईंनी ते सगळ्यांनी आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला आहे। प्रचंड ग्राहकांचा पण प्रतिसाद आहे। कसं वाटलं? एकदम मस्त, दर कमी आहेत, रिजनेबल आहेत, सगळं व्यवस्थित छान नियोजन केलेलं आहे। आणि कसं आहे, सगळे स्टॉल नवीन येतात, ह्यावेळेस सगळं नवीन बघायला मिळायला लागलं, त्यामुळं सगळं एका छताखाली सगळं आहे, त्यामुळं मस्त वाटायला लागलं। नियोजन फार सुंदर आहे, कमी वेळेत फार सुंदर नियोजन केलेलं आहे। प्रतिसाद पण लोकांचा भरपूर वाटत आहे आणि कसं आहे, एवढ्या कमी वेळेत ह्यांनी जे नियोजन केलं आहे ते एकदम मस्त झालेलं आहे। त्यामुळे सगळ्यांनी पहिले महापौर आहेत, लगेच ठरवून लगेच केलं, त्यामुळे त्यांचे सगळ्यांचे आणि महानगरपालिका असल्यामुळं महापौर आणि नगरसेविका सगळ्यांचे धन्यवाद। या प्रदर्शनाबरोबरच महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असून सोमवारी सायंकाळी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमात महिलांनी उत्साहानं सहभाग घेतला।